हॅलो एव्हरीवन, तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केला आहे म्हणजेच एकतर तुम्ही चांगलं प्रिपरेशन करणारे आहात, नाहीतर तुम्ही माझे मित्र आहात जो की केवळ मी इथं काय बोलतोय कसा बोलतोय हे पाहण्यासाठी आलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. या व्हिडिओमध्ये आपण एमएच सेट क्वालिफाय होण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता आहे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. जसं की मी इथं शो केलेलं आहे, पूर्ण इक्विपमेंट असलेला खेळाडू आणि जस्ट कॅज्युअल विन होणारा खेळाडू या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. तर ते कसं, तर आपल्याला ह्या खेळाडूसारखं पूर्ण तयारी करून जायचं आहे आपल्या एक्झामसाठी आणि या टर्की देशाच्या माणसाप्रमाणे फुल कॉन्फिडन्सनं आपल्याला मेडल मिळवायचं आहे. जसं की याने 2024 मध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं होतं विदाऊट एनी इक्विपमेंट. या दोघांच्या कॉम्बिनेशननं म्हणजेच पूर्ण तयारी आणि पूर्ण कॉन्फिडन्स या दोघांच्या मिक्सअपनं आपल्याला एक्झामला सामोरं जायचं आहे आणि एक्झाम क्वालिफायच करायची. कोणत्याही एक्झामला सामोरं जाण्यापूर्वी ती एक्झाम कशी इव्हॉल्व झाली हे आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपण ठेवला तर आपल्याला कळतं की आपलं प्रिपरेशन आपल्याला कुठेपर्यंत ड्रॅग करायचं आहे. सेट एक्झाम हॅज इव्हॉल्व्ड अँड यू शुड टू. म्हणजेच काय, सेट एक्झाम मध्ये फारसे आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि त्या बदलाला अनुसरून आपल्याला आपली तयारी ठेवावी लागेल. इथं शो केलेल्याप्रमाणे जर तुम्ही पूर्ण तयारी केली तर ह्या लिमिटेड सीट्समध्ये तुम्हाला जायचा मौका मिळू शकतो आणि मग फायनली तुमच्याकडे सेट एक्झाम हातात येईल. त्यासाठी तुम्ही तुमची तयारी आणि एक्झामचा पॅटर्न याला पॅरलल ठेवलं पाहिजे. जसं की एक्झाम्पल मधून समजून घेऊ तर कोरोनाच्या आधी म्हणजेच 2020 सालापर्यंत 70 मार्क पेपर 1 मध्ये घेणं हे फारसं सोपं होतं. म्हणजे काय, थोडंसं जरी चांगलं प्रिपरेशन असेल तरी 70 मार्क्स घेणं हे पॉसिबल होत होतं. पण जसा कोरोना आला आणि एक्झाम पॅटर्न मध्ये बदल झाला, बस हवा निकल गई. पूर्णतः स्ट्रक्चर नाही बदललं एक्झामचं, पण एक्झामला येणाऱ्या क्वेश्चनचं स्वरूप बदललं. कोरोनाच्या आधी काय व्हायचं की क्वेश्चन्स हे स्ट्रेट फॉरवर्ड यायचे, त्यामुळे त्यांचा आन्सर शोधणं हे सोपं होतं. कोरोना नंतर काय झालं तर 60 मार्क घेणं सुद्धा खूप अवघड होऊन गेलं. कस काय, तर जे क्वेश्चन आले त्या क्वेश्चन वाचल्यानंतर उरलेल्या 4 पैकी 2 ऑप्शन आपल्याला किंवा 3 ऑप्शन कधी कधी करेक्ट वाटू लागतात. मग त्यापैकी सर्वात योग्य ऑप्शन कोणतं हे शोधायचं चॅलेंज आपल्याकडे नवीन आलं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि त्यामुळेच बहुतेक करून तुमच्या दृष्टीने जरी ते आन्सर बरोबर असेल तरी सेट एक्झामच्या आयोगातर्फे किंवा पुणे युनिव्हर्सिटीतर्फे त्याचा आन्सर काही वेगळंच असतं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की पेपर 1 तर मला सोपा गेला बाहेर आलेला, पण जेव्हा आन्सर की चेक करतो तेव्हा फार सारे क्वेश्चन आपले चुकतात. तर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन आपल्याला ते आन्सर द्यायचं आहे. म्हणजे जवळ वाटणारे खूप सारे ऑप्शन आहेत, हे पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे असं आपल्याला वाटेल, पण त्याच्यातूनही सर्वात योग्य आन्सर आपल्याला निवडायचं आहे. आणि म्हणूनच मी इथं 60 मार्कला सुद्धा रेड केले आणि इथं 70 मार्कला सुद्धा ग्रीन केलं होतं. म्हणजेच काय, 70 मार्क्स घेणं सोपं, पण आता कोरोना नंतर 60 मार्क घेणं सुद्धा चॅलेंजिंग झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमधली सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाइड ही आहे. यामध्ये मी सेटच्या पेपर 1 मध्ये असणारा स्कोअर या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे. पहिली कॅटेगरी आहे 60 ते 90 मार्क वाल्यांची, दुसरी कॅटेगरी आहे 40 ते 60 मार्क घेणाऱ्यांची आणि तिसरी कॅटेगरी आहे 20 ते 40 मार्क घेणाऱ्यांची. आता या 3 कॅटेगरींना मी वेगवेगळा कलर पण दिलेला आहे. तर ग्रीन कलर म्हणजे सेफ आहेत, जे कोणी 60 ते 90 मार्कांच्या दरम्यान स्कोअर करू शकतात पेपर 1 मध्ये, ते ऑलरेडी सेफ झोन मध्ये आहेत म्हणून त्यांना ग्रीन कलर दिलेला आहे. जे 40 ते 60 मध्ये आहेत त्यांची तयारी मॉडरेट अशी म्हणता येईल, म्हणजे त्यांना थोडीशी आणखीन तयारीची गरज आहे. आणि जे 20 ते 40 मार्कामध्ये स्कोअर करतात ते अजूनही रेड अलर्ट वर आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तिन्ही कॅटेगरी आपण 1 बाय 1 पाहणार आहोत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता आणि त्यानुसार तुम्हाला कसं प्रिपरेशन करायला पाहिजे ते मी ते एक्सप्लेन करणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात ते म्हणजे 60 ते 90 मध्ये स्कोअर करणाऱ्या कॅन्डिडेट बद्दल, जे की ऑलरेडी सेफ झोन मध्ये आहेत आणि त्यांना काय करायचंय की हाच स्कोअर त्यांना थ्रू आउट इयर मेंटेन करायचा आहे.
कारण कसं होतं, आपल्याला प्रॅक्टिस पेपरमध्ये तर 60 ते 90 मार्क पडतात, पण जेव्हा ओरिजिनल एक्झाम द्यायला जातो आपण, त्यावेळी आपला स्कोअर नक्कीच लो. आणि त्यामुळेच ह्या प्रॅक्टिस पेपरमध्ये होणारी स्कोरिंग ही रिअल एक्झाममध्ये कशी उतरवता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. आणि यासाठी काय करता येईल, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही टेस्ट द्या, की भरपूर टेस्टचा सराव करा. कारण कसं आहे, तुम्ही ऑलरेडी 60 मार्काच्या पुढे स्कोअर करताय पेपर 1 मध्ये ह्या क्षणाला, म्हणजे तुम्ही आता फक्त टेस्ट देऊन स्वतःची प्रॅक्टिस केली पाहिजे. काही चॅप्टर्स असतील ते रिवाइज केले पाहिजेत. रिव्हिजन इज नेसेसरी. जर तुम्ही पेपर 1 ला महिनाभर नाही पाहिलं तर नंतर येणारा लोड खूप वाढेल, जो की इफेक्ट करेल पेपर 2 वर सुद्धा. म्हणून तुम्ही रिवाइज करत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे काय, तर तुमच्याकडे ज्या नोट्स असतील त्या नोट्स फक्त ओव्हरलुक करा, म्हणजे त्यांचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला घेता येईल. आता यामुळे तुमचा फायदा काय होईल, तर एक्झाममध्ये तुमचा वेळ वाचेल. उत्तर तर खूप जणांचं बरोबर येणार आहे, पण जो क्विक उत्तर देतो त्याला सुद्धा वेगळं वेटेज असणार आहे एक्झाममध्ये. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसवर पण भर द्या. आणि माझ्या मताप्रमाणे की तुम्ही आता काय केलं पाहिजे, तर पेपर 2 वर जास्त फोकस केलं पाहिजे. का बरं? कारण तुम्ही ऑलरेडी सेफ झोनमध्ये आहात पेपर 1 साठी. पेपर 1 मध्ये तुम्ही जी स्कोरिंग करताय त्याला तुमच्या पेपर 2 ची पण तेवढीच साथ असली पाहिजे, मगच तुम्हाला एक्झाममध्ये ग्रिप घेता येईल. म्हणून पेपर 2 कडे तुम्ही फोकस करा. पेपर 1 रिवाइज, प्रॅक्टिस आणि टेस्ट करतच जा. इथं आता आपण डिस्कस करूयात की 40 ते 60 मार्कामध्ये असणारे कॅन्डिडेट्स जे की ऑलरेडी येलो झोनमध्ये आहेत आणि ज्यांची तयारी मॉडरेट अशा प्रकारची सध्याच्या घडीला मी म्हणू शकतो. आणि यांना काय करणं गरजेचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं स्कोअर वाढवणं फार गरजेचं आहे. कारण तर पहा, 40 ते 60 मार्कामध्ये तुमचा आत्ता स्कोअर होतो, तो स्कोअर तुम्हाला 60च्या पलीकडे कसा घेऊन जाता येईल एक्झाममध्ये ते तुम्ही पाहिलं पाहिजे. स्कोअर वाढवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही वीक टॉपिक्सला हंट केलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, तर वीक पॉईंट्स सेपरेट काढा, त्याबद्दलचे व्हिडिओ किंवा नोट्स ह्या आणखीन कलेक्ट करायचा प्रयत्न करा. नंतर काय केलं पाहिजे, तर पॉईंट्स लिहून प्रिपरेशन करा. म्हणजे काय, रायटिंगवर तुम्ही भर दिला पाहिजे. आता काय होतं ना, की आपण एखादं बुक घेतो पेपर फर्स्टचं, वाचतो 10-15 पेजेस वाचतो, पुस्तक बंद करतो आणि नंतर आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. तर असं नको व्हायला. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट ही टिपून घेतली पाहिजे. इथं मी एक उदाहरण देणं प्रिफर करेन, की काही वर्षापूर्वी दिल्लीच्या टीमचा कोच होता आशिष नेहरा. तर तो काय करायचा, मस्त नारळ पाणी प्यायचा आणि पेन आणि पेपर घेऊन थांबायचा आणि ज्या काही खेळाडूच्या चुका होतील त्या टिपून घ्यायचा आणि मग ड्रेसिंग रूम मध्ये डिस्कस करून नेक्स्ट मॅच मध्ये त्या चुका ते खेळाडू करणार नाहीत याची तो काळजी घ्यायचा. तर तुम्ही असंच केलं पाहिजे. विदाऊट पेन पेपर जर तुम्ही फक्त वाचनाकडे भर दिला तर त्याचा मार्कामध्ये तुमचं कन्व्हर्जन फार कमी होईल, याची तुम्ही नक्कीच दखल घ्या. आणि आता काय करायचं, की काही गोष्टी असतात ज्या की आपल्याला लक्षात राहत नाहीत, तर त्या गोष्टी आपण डायरेक्टली पाठ करा. काय असतं, की संगणकाचा शोध कधी लागला किंवा वन दिन कधी, चिमणी दिन कधी, अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पाठांतराशिवाय पर्याय नसतो. या गोष्टी पाठांतरामुळे एक्झाममध्ये तुम्हाला फायदेमंद राहतील याची गॅरंटी माझी. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला अवघड जातात त्या पाठ करा. ज्या गोष्टी तुम्हाला खूपच तुम्ही तिथं वीक आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही सेपरेट नोट्ससाठी प्रिपेअर करा. ज्या काही तुमचे वीक पॉईंट्स असतील त्याच्यावर तुमच्या रायटिंग मधल्या नोट्स ह्या तुमच्याकडे रेडी पाहिजेत. दुसऱ्याच्या हस्ताक्षरातल्या नाही, तर तुमच्याच हस्ताक्षरातल्या. त्यामुळे काय होईल, की एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच ते आठवेल. इथं मी थोडा जास्त वेळ घेणार आहे, कारण आपण डिस्कस करणार आहोत रेड अलर्टवर असणाऱ्या कॅन्डिडेट बद्दल. म्हणजेच कोणते कॅन्डिडेट, तर जे 20 ते 40 मार्कामध्ये स्कोअर करतात सध्याच्या घडीला, बरं का. तर त्यांना काय करणं गरजेचं आहे, तर त्यांनी त्यांचा अभ्यास रिस्ट्रक्चर करणं गरजेचं आहे. अभ्यास रिस्ट्रक्चर करा म्हणजेच काय, तर ते आपण एक एक पाहू. तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या स्टडीचा सोर्स बदला. सोर्स बदला म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे पुस्तकं, जे व्हिडिओज किंवा कोणत्या नोट्स वापरत असाल त्या नोट्स पूर्णतः साईडला करून नवीन नोट्स किंवा नवीन व्हिडिओज कडे तुम्ही गेलं पाहिजे. इव्हन दो जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला तरी 20 ते 40 मार्क पडत असतील, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघणं बंद केलं पाहिजे आणि दुसऱ्या व्हिडिओकडे रीच आउट केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळेल. ती इन्फॉर्मेशन तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजेच काय, स्टॉप ओनली रीडिंग. नुसतं वाचत बसू नका. सांगितल्याप्रमाणे आधीच्या येलो झोन मधल्या मुलांनाही मी तेच सांगितलं होतं, की फक्त रीडिंग करू नका, तर नोट डाऊन करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कव्हर ऑल द टॉपिक्स. आता पूर्ण टॉपिक्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय होतं, जर तुम्ही 20 ते 40 मार्क आता घेताय तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा कोणताच टॉपिक हा पूर्णतः प्रिपेअर झालेला नाही.
म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्ही थोडे काही पॉईंट सोडलेले आहेत. म्हणून तुम्हाला पूर्ण टॉपिक्स कव्हर करणं गरजेचं आहे. समजा आर्ट्सच्या मुलांना काही मॅथमॅटिक्सचे टॉपिक हार्ड जात असतील तर त्यांनी ते स्किप नाही केले पाहिजे. त्यांनी ते लर्न करायचा आत्ता प्रयत्न केला पाहिजे आणि ते टॉपिक्स लर्न केल्यामुळं त्यांची स्कोरिंगमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. ज्या टॉपिक्सला तुम्ही आत्ता घाबरताय ह्या मुमेंटला, आत्तापासून सुद्धा तुम्हाला 3 ते 4 महिने पुढे आहेत आणि याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे मायक्रो स्टडी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही मायक्रो स्टडी केला पाहिजे. आता मायक्रो स्टडी करणं म्हणजे काय, की समजा टीचिंग ॲप्टिट्यूड आपण प्रिपरेशन करतो, तर त्या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये महत्त्वाचे येणारे पॉईंट्स काढा. त्या पॉईंट्सवर सेपरेटली वाचत बसा किंवा त्या पॉईंट्सवर 2-3 व्हिडिओमधून मिळणारा आउटपुट लिहून काढा आणि तो तुमच्याकडे सेव्ह असू द्या. मग पुढच्या पॉईंटकडे जा. असं करत 10 टॉपिकच्या सब पॉईंटवर तुमच्याकडे नोट्स रेडी पाहिजेत आणि या नोट्स तुमच्याच हस्ताक्षरात असतील तर त्याचा तुम्हाला जास्तच बेनिफिट पडणार आहे. आता मला वाटतं की आपण रेड झोन, येलो झोन आणि ग्रीन झोन या तिन्ही टाईपच्या मुलांकडे फोकस केला. त्यांच्या येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर काय उपाय असतील त्यावर आपण डिस्कशन केलं. मग आता खरंच प्रश्न पडतो की सेट पेपर 1 क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क बरे घ्यावे लागतात. तर चला शेवटच्या स्लाइडमध्ये आपण ते पाहू. मग आता आपण इथं ग्राफिकल सिनारिओ पाहणार आहोत. ग्राफिकल सिनारिओ म्हणजे काय, की विद्यार्थी संख्या आणि मिळालेले मार्क्स यांचं कंपॅरिझन आपण इथं करणार आहोत. तर कसं कंपॅरिझन करायचं, तर इथं लक्ष द्या की 20 ते 40 मार्क घेणाऱ्यांची संख्या ही ऑन एन ॲव्हरेज एवढी आहे, पण त्यापेक्षा खूप जास्त मुलं हे 40 ते 60 ह्या कॅटेगरीमध्ये फॉल होतात, म्हणजे येलो झोनमध्ये फॉल होतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 40 ते 60 मार्कामध्ये खूपशी मुलं येतात. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की मला पेपर चांगला गेला आणि 60च्या पुढे माझी स्कोरिंग होऊ शकते, पण नंतर ते रिटर्न येतात आणि 20 ते 40 मध्ये फॉल करतात. आणि म्हणूनच या झोनला मी डेंजर झोन असं घोषित करतो. का बरं, तर या मुलांना माहीत नसतं की नक्की आपल्यासोबत किंवा आपल्या रिझल्ट सोबत काय सिनारिओ पुढे होऊ शकतो. म्हणजे आपला रिझल्ट येईल का नाही येईल हे डिसाईड करण्यासाठी किंवा ही जी एक धाकधूक असते ती ह्या मुलांमध्ये खूप जास्त असते. 60 ते 90 मार्क घेणारे मुलं हे फार कमी असतात आणि तेच मुलं 6% मध्ये म्हणजेच क्वालिफाय ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर आपल्याला सुद्धा 60च्या पुढे गाडी ढकलून ग्रीन झोन मध्ये जायचं एवढं तुम्ही लक्षात घ्या. तरी पण लास्टला हा क्वेश्चन राहतो की किती मार्क घेतले पाहिजे. तर बघा, जर तुमचं कट ऑफ 150 असेल तर तुम्हाला पेपर 1 मध्ये 60 मार्क पडले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि पेपर 2 मध्ये 90 मार्क घेऊन तुम्ही त्यांची बेरीज ही 150 करू शकता आणि जेणेकरून तुमचा रिझल्ट डेफिनेटली येऊ शकतो. पण काय होतं ना, की हा जो आकडा आहे तो व्हॅरी करतो प्रत्येक विषयानुसार किंवा शाखेनुसार किंवा कॅटेगरीनुसार. आता तुम्ही कोणत्या शाखेमध्ये येता आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीला येणारा कट ऑफ चेक करा आणि तो जर कट ऑफ 150च्या अराउंड असेल तर हा सिनारिओ तुमच्यासाठी ट्रू ठरू शकतो. म्हणजेच तुम्ही 60 मार्क पेपर 1 मध्ये घेतले पाहिजेत हे शुअर शॉट गरजेचं आहे. कारण काय होतं ना, की पेपर फर्स्टला आपण ग्रँटेड घेऊ शकतो पण पेपर 2ला नाही. कसं काय सर, तर पेपर 2ला मॅक्झिमम वेळा असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे की 100च्या वर स्कोरिंग करणं फार अवघड जातं, खास करून सायन्स आणि आर्ट्सच्या मुलांना. पण कॉमर्सचे मुलं हे इझिली 100च्या पार जातात. तर त्यांच्यासाठी हा सिनारिओ काहीसा वेगळा असू शकतो, ±10 इकडं तिकडं होऊ शकतं. तर बघा, लक्षात घ्या, जर तुमचं कट ऑफ 180च्या अराउंड असेल तर तुम्ही ह्या दोघांमध्ये 15-15 मार्क ऍड केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला पेपर 1 मध्ये 75 मार्क्स पडले पाहिजेत आणि पेपर 2 मध्ये 105च्या पुढे मार्क पडले पाहिजेत. आणि जर तसं झालं तर तुमची बेरीज ही 180च्या अराउंड जाते आणि तुम्ही क्वालिफाय होण्याच्या एकदम जवळ असे पोहोचून जातात. आणि जर इन केस तुमचं कट ऑफ 150च्या खाली असेल तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 140 कट ऑफ, आणि जर इन केस तुमचं कट ऑफ 140 जरी असेल तरी ते तुम्ही लक्षात घेऊ नका. तुम्ही तुमचं कट ऑफ 150च आहे हे कन्सिडर करा आणि ह्या मार्काच्या नुसारच तुम्ही स्वतःचं टार्गेट सेट करा, असं माझं एक सजेशन आहे तुम्हाला. जेणेकरून काय होईल की कट ऑफ मध्ये फारसा फरक जरी पडला तरी सुद्धा तुम्ही आरामात म्हणू शकता, घरच्यांना सांगू शकता कॉन्फिडेंटली
की माझा रिझल्ट येणार आहे. आय होप की आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल की तुम्ही रेड झोनमध्ये येता, येलो झोनमध्ये येता की ग्रीन झोनमध्ये येता, आणि जर तुम्ही त्या झोनमध्ये येत असाल तर तिथून तुम्हाला क्वालिफायपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर अभ्यास चालू ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक.